बीड शहरामध्ये सध्या कचऱ्याचं साम्राज्य बसलंय। नगरपालिकेच्या कचरा गाड्या बंद आहे। शहरातील नागरिकांचं आरोग्य त्यामुळे धोक्यात आलेलं आहे। जागोजागी कचऱ्याचे असे ढीग देखील निदर्शनास येत आहेत। बीड शहरामध्ये कचऱ्याचं हे साम्राज्य पाहायला मिळतं। अनेक ठिकाणी मोठमोठे कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत। विशेष म्हणजे बीड शहरात फिरणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या बंद असल्यानं हे ढीग पाहायला मिळतात। त्यामुळे शहरातील नागरिकांचं आरोग्य देखील धोक्यात येतंय। त्याबरोबरच नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी नीता अंधारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की पुढील 8 ते 10 दिवसांमध्ये बीड शहरातील घंटा गाड्या चालू होतील, अशी माहिती पालिकेच्या वतीनं देण्यात आली। मात्र या अगोदर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा आणि त्यामुळे नागरिकांचं आरोग्य देखील धोक्यात आल्याचं दिसतंय। दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी। पाहूयात। बीड शहरातील घंटा गाड्या ज्या आहेत त्या बंद आहेत। मी सध्या बीड नगर परिषदेच्या ज्या गाड्या लावलेल्या आहेत त्या ठिकाणी आहे। मी या ठिकाणी तुम्हाला दाखवू शकतो। ह्या जी गाड्या आहेत गेल्या 6 महिन्यापासून ह्या जी गाड्या आहेत या बंद आहेत। या बंद असल्यामुळे शहरातील नागरिकांचा जे कचरा आहे तो मोठ्या प्रमाणात रस्त्यावर या ठिकाणी पाहायला मिळतोय। या जी गाड्या आहेत लाखो रुपयाच्या गाड्या आज या ठिकाणी धुळकात पडलेल्या आहेत। केवळ टेंडर नसल्यामुळं या गाड्या बंद असल्याचं या ठिकाणचे जे मुख्य अधिकारी आहेत ह्या सांगत आहेत। मात्र टेंडरचा जी प्रोसिजर आहे ती लवकर करायला हवी होती असं देखील नागरिक म्हणतात। आणि एकीकडे जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जो कचरा आहे तो रस्त्यावर येताना पाहायला मिळतो। यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा धोका देखील या ठिकाणी निर्माण होऊ शकतो। आणि विशेष म्हणजे बीड नगरपालिका जी आहे ते अनेक वेळा हिट लिस्टवर असल्याचं पाहायला मिळतं। रस्ते असतील, नाल्या असतील, त्याचबरोबर कचऱ्याचं जे प्रमाण आहे हे देखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतं। आणि त्यामुळेच लवकरात लवकर या कचरा घंटा गाड्या ज्या आहेत चालू कराव्यात अशी देखील मागणी आता ग्रामस्थांकडून केली जाते। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। वार्ड क्रमांक 4 मध्ये एकही गाडी येत नाही आणि पूर्णपणे त्या भागामध्ये कचरा पाहायला दिसत आहे। आणि फोन करून सुद्धा नगर प्रशासन पूर्ण नगरपालिकेचं दुर्लक्ष करतंय। आमचं एवढंच मत आहे की जेवढेही लोकांना जे त्रास व्हावा लागला कचऱ्याचा, डास, मच्छर वगैरे नाही का, ह्यांचा फार त्रास आहे आणि त्यांनी थोडंसं लक्ष देऊन करून घ्यावे। 3 महिन्यापासून वार्ड क्रमांक 3 या भागामध्ये घंटा गाडी फिरकली नाही। रस्त्यावर 3 ते 4 महिन्यापासून पडलेले कचरा तसाच पडलेला आहे। जनता पूर्णपणे त्रस्त झालेली आहे। त्या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कचरा जमलेला आहे, नाली तुंबलेले आहेत। प्रशासनाचं दुर्लक्ष असल्यामुळं त्यांचा आम्ही पूर्णपणे जाहीर निषेध करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।